काय नाही. मग बसूया. अहो आप्पा, मागच्या वेळी तुम्ही आणि मी एकत्र बसलो होतो तेव्हा तुम्ही काय रंग उधळले ते बघितलंय आम्ही. आणि आता धुलवडीच्या दिवशी आपण दोघं जर बसलो तर माझा शिवा आणि तुमची सौभाग्यवती माझा बार बेरंग करून टाकतील. त्यामुळं ना बसायचा विचार डोक्यातनं काढून टाका प्लीज. हे बघा नाना, तुम्ही काय काळजी करू नका. गेल्या वेळेसारखं काही होणार नाही. या वेळेला मी काळजी घेईन. काही गडबड गोंधळ होणार नाही बघा. काय सांगता? नको नको, रिक्स नको. रिस्क? रिस्क कसली? रिस्क रिस्क का काय? रिस्क नाही ग. ते नानांना काय म्हणायचं होतं की नाना म्हणतात की तुम्ही रंग खेळायला बाहेर चला म्हणून. मी म्हटलं नाही, अजिबात नाही. आमच्या विजयालक्ष्मीला रंग आवडत नाही. उगाच रिस्क नको असं म्हणत होते नाना. हो ना नाना? हो हो हो. हा. असं होय. मी कुठे तुम्हाला म्हणते की रंग खेळू नका म्हणून. ना आमच्या यांना आहे ना रंग खूप आवडतात बघा खेळायला. त्याला घेऊन जा रंग खेळायला. बरं नाना, कसं काय येणं केलं? मी काय म्हणतो, फरसाण खूप छान आहे. आवडलं ना? घ्या ना घ्या. हो हो. खरं तर मला तुमच्या दोघांशी एका वेगळ्या विषयावर बोलायचं आहे. तू जो काय माणसाच्या रूपात आलेस त्यासाठी आम्ही अनेक बळी दिले. आणि ते जर बळी दिले नसते ना तर तू आजही मूर्तीच्या रूपात असतास. आज माणसाच्या रूपात आहेस तो फक्त आमच्यामुळे. या कलियुगात तुला आमच्याशिवाय दुसरा कोणीच वाली नाहीये. आमच्याशिवाय तुला बळीचा कोणीच वाण नाही देऊ शकणार. आम्हाला मारून तू स्वतःचा सर्वनाश करून घेशील चिटकोबा. आणि इतकं सगळं असताना तरी देखील तुम्हाला आम्हाला संपवायचं असेल तर खुशाल संपव. आम्ही तुझ्या हातून मरायला तयार आहोत. जाळून टाका मला, पेटवा मला. ए भद्रे! ताई, शिवा